नमस्कार मित्रांनो आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा वर्षाव घेऊन आला आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची हप्त्याची वाट पाहत असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार या चिंतेत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात 4,500 रुपये आणि 6,000 रुपये जमा होणार आहे. ही नुसती चर्चा नाही, तर याचे अधिकृत शासन निर्णय आणि तारखा समोर आल्या आहेत. पण थांबा, हे पैसे सगळ्यांनाच मिळणार का? की काही चुकांमुळे तुमचे पैसे अडकणार? कोणत्या चुका टाळायच्या आणि नक्की किती तारखेला मोबाईलवर मेसेज येणार याची संपूर्ण A to Z माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच नुकसानाची ठरते. लाडकी बहीण योजना, 4,500 रुपयांचं गणित काय? सगळ्यात आधी बोलूया महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील सर्वात गाजलेली योजना आहे. सुरुवातीला महिन्याला दरमहा 1,500 रुपये मिळत होते. मग आता 4,500 रुपये कसे मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर असं आहे की सरकारने अनेक महिलांचे अर्ज उशिरा मंजूर केले आहेत. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज काही तांत्रिक कारणामुळे पेंडिंग होते, त्यांना आता मागील महिन्याचा थकीत निधी एकत्र दिला जाणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे 1,500, नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 4,500 रुपये तुम्हाला एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा करण्याची तयारी सरकारने केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर दिवाळी बोनस म्हणूनही अतिरिक्त तरतूद केली जात आहे. पण हे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी तुमचं आधार लिंकिंग आणि DBT सक्रिय असणं अनिवार्य आहे. जर तुमचं बँक खातं आधार कार्डाशी जोडलेलं नसेल, तर सरकारकडून पैसे सुटणार, पण ते तुमच्या खात्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे आजच बँकेत जाऊन तुमचे खाते ॲक्टिव्हेट आहे का याची खात्री करून घ्या, आणि नसेल तर ते त्वरित ॲक्टिव्हेट करून घ्या. त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. आता वळूया शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 6,000 रुपये थेट खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांसाठी यंदाचा महिना जॅकपॉट ठरणार आहे. केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते आता एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. PM किसान योजनेचा 18वा हप्ता 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित 2 हप्ते 4,000 रुपये अशी मिळून एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. अशा काळात हे 6,000 रुपये खत, बियाणे आणि दैनंदिन गरजासाठी मोठा आधार ठरणार आहे. परंतु इथे एक मोठी अट आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही KYC केलेली नाही, त्यांना या लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांचे KYC पूर्ण आहे आणि ज्यांच्या जमिनीची नोंदी अपडेट आहेत त्यांनाच हे पैसे दिले जातील. लाभ मिळवण्यासाठी काय करावे लागेल? महत्त्वाच्या सूचना. तुम्ही विचार करत असाल की आता आम्हाला काय करायचे आहे, तर तुम्हाला काही साध्या गोष्टी तपासायच्या आहेत. एक तर मोबाईल नंबर अपडेट आहे का? तुमचा जो मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे तो सुरू ठेवा, कारण त्यावरच OTP आणि जमा झालेल्या पैशांचा मेसेज येणार आहे. जर तुमचा मोबाईल नंबर बंद असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. बँक स्टेटस चेक MahaDPT पोर्टलवर किंवा नारी शक्ती ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. जर तिथे अप्रूव्हड हिरवा सिग्नल असेल तर तुमचे पैसे निश्चितच आहेत.
आणि ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे. 3. शेतकरी बांधवासाठी सूचना. PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःचे स्टेटस तपासा. जर तिथे FTO प्रोसिजर नो असे दिसत असेल तर तात्काळ कृषी सहाय्यांशी संपर्क साधा आणि तुमचं ते प्रोसिजर करून घ्या. अंतिम शब्द आणि संदेश. मित्रांनो, सरकार या योजनेच्या माध्यमातून सामान्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे, पण अनेकदा अफवांमुळे लोक गोंधळून जातात. म्हणून लक्षात ठेवा, अधिकृत वेबसाईटशिवाय कशावरही विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला तुमच्या गावात किंवा परिसरात कोणालाही हे पैसे मिळाले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही खात्री पटेल. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींना आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हक्क दाबवला जाणार नाही. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.